दीपक ऑन स्ट्राइक 9 सेकंडकडे ते उदय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मिस दीपेश 88 धावांचं एक स्टीप टार्गेट समोर आहे आणि ते अचीव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा बघायला मिळेल. इथे मात्र ओमसाई गावदेवी शिवणसाईच्या माध्यमातून देऊया या ठिकाणी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅचकडे, जिथं पहिलं षटक घेऊन आपल्या संघातील सर्वोत्तम गोलंदाज मिस दीपेश दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू, पुलटॉस आणि इथे डिपकाव कॉर्नर मध्ये संधी होती, झेल घेण्याची संधी ते हुकलंय आणि एक लाईफ देताना फलंदाज उदयला, उदयचा उदय झाला असं म्हणायला हरकत नाहीये. सोडलेला झेल किती महागात पडू शकतो. येणारे वेल टर्बेल तुर्तास मिळालेले एक लाईफ किती चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करता येईल यासाठी प्रयत्न असेल ओपनिंग पेअरचं. 9 सेकंडचा बॅटर आता आला, स्ट्राईक कडे नाव आहे उदय आणि ज्याला संधी मिळाली तो दीपक. पुढचा चेंडू उदयसाठी धावसंख्या 1 वर स्थिरावलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, दुसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असताना मिस्टर उदय ऑन स्ट्राइक. जबरदस्त टायमिंग, या वेळेला मात्र स्विच हिट, चेंडूला एक्झिक्यूट केलं अल्टीपल्टी शॉट आणि येतो उदयच्या बॅट मधनं आत्मविश्वासानं भरलेला स्विच हिट. 4 एसटीचे. थँक्यू. 88 धावांचा जर पाठला किती करायचा आहे तर फाउंडेशन बिल्ड करावं लागेल, मोमेंटम फलंदाजाला आपल्या बाजूने शिफ्ट करावं लागेल आणि ह्या धावा जर वाचवायच्या तर इथून मात्र आपली घातकता, आपला डिसिप्लिन, आपलं अनुशासन, आपली गोलंदाजीचा तिखट मारा यांचं सुंदर समन्वय तुम्हाला साधावा लागेल. 5 धावा. उदय मात्र क्लास दाखवताना गुणवत्ता ठासून भरले या फलंदाजाकडे आणि प्रत्युत्तर देतोय तो गोलंदाज दीपेशला. पुढचा चेंडू, पुलटॉस आणि या वेळेलाही चेंडूला पाठवतोय त्याच रिझन मध्ये. तरीका वही, इलाका वही और रन्स भी उतने. 4 धावसंख्या वाढली ती 4 ने, पोचते 9 वरती. एसटीजे. आँखों में तुम बोलो तुम्हें कैसे चाहूं, पूजा करूं सजदा करूं जैसे वैसे चाहूं. 9 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. शांतपणे बॅटिंग करताना कॉन्सन्ट्रेशन, फोकस एक जबरदस्त आहे उदय यांचा. कुठल्याही प्रकारची घाई करत नाहीये आणि एक चांगली बॅटिंग, जी स्थिरता आहे ना ती ह्या बॅटिंग मध्ये बघायला मिळते. दीपेश. पुढचा चेंडू, आवडीला प्रेझेंस ऑफ माइंड, ड्राईव्ह लावत झेल घेण्याचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट झालंय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये. दीपेशांचा प्रयत्न जबरदस्त आहे, 100% देण्याचा हा मानस आहे, हे ध्येय आहे आणि या ध्येयाने या मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना संघ आपल्याला बघायला मिळतोय. जय हनुमान शिरवली संघाचा दीपेश. क्लास 1 फिल्डिंगचा अटेम्प्ट. धावसंख्या पोहोचली ती 10. टू मेक अ क्विक रिप्लाय. सनसणीत उत्तर दिले इथे 2 फलंदाजांना. आता स्ट्राइकला आपण बघतोय मिस्टर दीपक, 10 रन्स विदाउट लॉस. वी आर वॉचिंग बिग बॅटल ओमसाई गावदेवी शिवनसाई एंड जय हनुमान शिरवली. इनके बीच में इस बीच अगली गेंद थोडस अगोदर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय, थोडीशी घाई. आत्ताच फलंदाजांना बघितले दीपककडनं चांगला चेंडू, ज्या डॉट शोधामध्ये दीपेश होते तो आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे बघायला मिळते. मोमेंटम थोडस गोलंदाजाकडे आहे आणि या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ होताना मिस्टर दीपेश. उलटॉस पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, क्लास दाखवतायत जय हनुमान शिरवली संघ. पहिलं षटक, 11 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 30 चेंडू, 77चं इक्वेशन. मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढते. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग.
थँक्यू. एक जबरदस्त स्टार्ट आहे. नाबाद दोन्ही बॅटर आहेत नॉट आउट आणि धावसंख्या 21 वर स्थिरावले. सर आपण पहिल्या इनिंगकडे बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये 15 धावा होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना इथे 11 धावा ऑन स्कोर कार्ड बघायला मिळत आहेत. मिस्टर उदय आणि दीपक यांची जी पार्टनरशिप बिल्ड होते इथे मात्र ओम सई गावदेवी शिवन सईचे दोन्ही मारू बल्लेबाज आहे, क्षमता भरपूर आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना संघ जय हनुमान शिरवली संघाकडे गोलंदाजी एक टॉप क्लास आहे. युद्ध भरपूर मोठं आहे, लढाई महासंग्राम एक उच्चस्तरीय आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर निलेशला इंट्रोड्यूस करतायत. निलेश एलका गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून चर्चा आहे निलेशच्या नावाची, परंतु इथे विसरून चालणार नाहीये. स्ट्राईकला जे बॅटर आहेत दीपक इथे स्ट्राईकला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक महत्वाचं आहे. 6 मिनिटाचा वेळ बघायला मिळतोय. पुढचा चेंडू आणि इथे त्या उद्ध्वस्त क्लिंग बोल्ड दीपक तंबूच्या आसऱ्याला परतताना OUT आउट गॉन अष्टेच आहे. थँक्यू. इस न्यूमॅन प्राक्तन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला ब्रेक थ्रू देताना निलेश शेळका आपल्याला बघायला मिळतात. व्हेरी फर्स्ट बॉल आपल्या नावावरती विकेट नोंदवला इथे. गुड बॉलिंग गुड स्टार्टच्या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये होते निलेश, तो इथे आलाय आणि प्राक्तनला यावं लागलंय मैदानाच्या आतमध्ये. 29 चेंडू आहेत आणि हे जवळजवळ 77चं टार्गेट अजूनही शेष आहे. एक चांगलं बॅटल होणार आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लक्षात घ्या चयनमान शिरवली संघ 25 मिनिटांमध्ये 5 षटका हाताळणं बंधनकारक असेल, अन्यथा अंतिम षटकामध्ये आपला एक खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये जास्त ठेवला जाईल याची नोंद घ्या. 7 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. निलेश तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर समोर प्राक्तन आलाय. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. वेळेचं भान, मोठी जिम्मेदारी आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची परिपक्वता प्राक्तनकडे आहे. ती इथे मात्र बघायला मिळेल का? वेगवान चेंडू बाटला स्विंग केलं होतं ऑन साइडला. पुलचा फटका खेळण्याचा इरादा. डॉट बॉल. टाळ्यांचा गजर, उत्साह, ऊर्जा देण्याचं काम करताना नेहमी म्हटलं जातं जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तिथेच तुमच्या खेळाची महती कळती. जेव्हा तुम्ही एक चांगलं काम करतात तेव्हा त्या टाळ्यांचा गजर हा सातत्यानं होत असतो. पुढचा चेंडू प्राक्तनसाठी. प्राक्तन थांबणार नाहीये. स्लॉट मधला चेंडू उडवलाय. लॉंगनच्या डोक्यावरनं स्टंट अँड डिस्पॅच आउट ऑफ द पार्क. ह्यू सिक्सर एसटीचे. थँक्यू. 17 रन्स स्कोर कार्ड वरती. थोडंसं ओरपीच आणि त्याला पनिशमेंट दिले इथे प्राक्तननं, कारण इथे तुमच्या चुकीला माफी नाहीये. क्रिकेटला ग्लॅमर आलंय. टेनिस क्रिकेट आज उच्चस्तरीय खेळ म्हणलं आणि खऱ्या अर्थाने एक मोठं व्यासपीठ सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल होतं आणि त्यासाठी ते कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आवळेला आडव्या बॅटने चेंडूला पुनश बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिझनला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा कमी वेगानं आला. गतीला परिवर्तन केलं निलेशनं. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. स्टे ऑन लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर निलेश शेल्क ऑन बॉलिंग ट्रॅक. प्राक्तन आणखीन एक चांगला पुलचा शॉट बघायला मिळतोय. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अजूनही जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने 70 धावा ह्या बनवायच्या आहेत. 25 चेंडू आणि 70चं इक्वेशन आहे. टार्गेट जरी मोठं असलं तरी आत्मविश्वास हा तुमच्याकडे जर असेल तर या टार्गेटला अचीव करण्याची ऊर्जा तुम्हाला
प्रत्येक चेंडूवरती संपादन करता येते. बघूया पुढचा चेंडू. पुलटॉस आणि इथे सरळ क्लिअर करण्याचा उद्दिष्ट. धावसंख्या 6 रिप्लाय होईल. 24 वरती पोहोचलाय. या षटकाचा शेवट आपल्या नावावरती नोंदवताना फलंदाज उदय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. एसटीचे दोन षटक कंप्लीट झालेले आहेत. थँक्यू. चला फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. चेहनमान शिरवली संघ 10.5 मिनिटाचा वेळ गेलेला आणि बॉल या खेळाडू या तुम्ही जर थोडासा बाहेर चेंडू असेल तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही आणा, अन्यथा आमचे व्हॉलेंटियर आहे त्यांच्या माध्यमातून बॉल मिळेल. आपण फील्डकडे लक्ष द्या. 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जबरदस्त षटकार बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या षटकाची जी सांगता आहे ती फलंदाज मिस्टर उदयनं आपल्या नावावरती केले. 12च्या सरासरीने 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 88चं टार्गेट जरूर आहे. शिरवली संघाच्या 23 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 15. इथे 24 झालेले आहेत. जर आपण दोन्ही संघाच्या पहिल्या 2 षटकाचं विश्लेषण केलं तर इथे बघायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर दीपेश. रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय आणि चक्री रचला गेलाय. प्राक्तनसाठी ऑन साइडला 3 खेळाडू आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुढचा चेंडू इथे मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर. धावसंख्या पोहोचली ती 25. पुढचा चेंडू आबळेला स्टिअर केलाय हळवारपणे गली रिझनला. धावसंख्या 26 वर स्थिरावेल. (26 रन स्कोर कार्ड वरती. उदयला मात्र आणले या ठिकाणी बॅटिंग कडे. त्याच्याकडे क्षमता आहे. 88 धावा अचीव करायच्या असेल तर दोन्ही इंड धावा येणं गरजेचं आहे. हे प्राक्तन खूप चांगलं रीड करतोय. तर दुसऱ्या बाजूने दीपेशला आपल्या लेंथ लाईनला मेंटेन करावं लागेल या धावा जर वाचवायच्या. आणखीन एक दर्जेदार शॉट डाऊन द ग्राउंड. नो चान्स एनी फिल्डर. चेंडू जातोय सरळ. आमचे संदेश पाटील सरांना अभिवादन करताना येतोय. आणखीन उदयच्या बॅटमधनं षटकार. धावसंख्या 32. 32 वर पोहोचलाय. विस्फोटक बॅटिंगचा नजराना पेश करताना 88 धावांसाठीची वाटचाल हवी आहे. ती वाटचाल कशी पूर्ण करता येईल त्यासाठी मात्र आपली पावलं अग्रेसर करताना त्या दिशेने मिस्टर उदय ऑन फायर. एक्सिलेंट, सुपर्ब, मॅग्निफिसेंट अँड स्टनिंग शॉट त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळतात. ग्रेट फिनिश करताना या वेळेला मिस्टर उदय. 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. दीपेशला इथे कम बॅकिंग करावं लागेल. टार्गेट मोठा आहे परंतु तुमच्या गोलंदाजीचा क्लास त्यासाठी महत्त्वाचा आहे. लेंथ लाईन, अनुशासन या गोष्टी जर तुम्हाला इथे राखता आल्या नाही तर उदयच्या पद्धतीने फायर झालाय. संकट तुमच्याकडे ओढवलंय इज नो डाऊट. बघूया दीपेशला या ठिकाणी कम बॅकिंग करता येईल का या चेंडूवर. पुलटॉस चुकीला माफी नाही आहे. आणखीन एक मिड विकेटला क्लिअर करत डिलिशियस साऊंड हर्ड आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. तर धावसंख्या पोहोचली ती 38. 3-6 इन रो आपल्याला बघायला मिळत आहे. 38 ऑन अ स्कोर कार्ड. उदय ऑन अ फायर. काय बॅटिंग करत आहेत. जबरदस्त बॅटिंग. बॅटला स्विंग करताना प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजाला थोडंसं टेन्शन देणारा असा हा फलंदाजीचा कारनामा आहे. वादळ ऍक्टिव्ह झालंय असं म्हणायला हरकत नाही. 38 झाल्यात. 21 चेंडू आणि 50 धावांचं इक्वेशन शेष आहे. मॅच इज ऑन. पुढचा चेंडू घेऊन तयार दीपेश.
इनसाइड आउट क्लेवर बॅटिंग जबरदस्त यावेळेला ऑन द राईज बघायला मिळतोय. कव्हर्स एक लेफ्ट कव्हर ड्राईव्ह येतोय. धावसंख्या 4 ने वाढताना पोहोचले ती तब्बल 42 रन्स. जबरदस्त विस्फोटक बैटिंग दीपेशच्या अगेंस्ट हाथ खोलताना उदय मात्र मैदान के हर कोने कोने में हर जर्रे जर्रे पर आपला पॅटर्न शॉट सिग्नेचर शॉट दाखवताना काय कमालीची बॅटिंग करतायत. 42 धावा विस्फोटक बॅटिंगचा नजराना पेश करताना आपली पूर्ण स्ट्रेंथ ॲबिलिटी दाखवतायत. दीपेश पुढचा चेंडू घेऊन तयार. राईट मोर द विकेट. समोर आहे तो उदय. ते आपण बघताय चेंडू डीप फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट होईल. एक धाव परिपूर्ण लेगबाईच्या रूपानं धावसंख्या स्थिरावलंय 43 धावा. धावा स्कोर कार्ड वरती चेंडू झालेले त्या षटकातील 5. मॅच बॅलन्स मध्ये कारण 18 चेंडू 44 18 चेंडू 44 असं जर आपण बघितलं तर मैच आधा सफर लगभग तय हो चुका है और आधा सफर यहाँ से भी शेष है. शेवटचा चेंडू प्राक्तन या वेळेला बॅटला स्विंग केलं होतं 44 18 चेंडू मध्ये आणि 44 बनवायच्या त्या 18 चेंडू मध्ये मॅच इज ऑन. यस डीजे संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राहील. हे आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राहील. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राहील. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राहील. चला वळूया आपण मॅच कडे. 44 झालेले आहेत. प्रथम बॅटिंग करताना चेहरमान शिरवली संघ 18 चेंडू 42 धावा त्यांच्या नावावरती होत्या. इथे प्रत्युत्तर दाखल आपण बघताय ओमसाई गावदेवी शिवनसाईच्या नावावरती आहेत 44. आधा सफर तय हो चुका है. आधा सफर अभी भी शेष और मैच अब दोहराए के दहलीज के ऊपर आगाज देती हुई एक तरफ आशा और उम्मीदों को लेके मिस्टर उदय और प्राक्तन जीत की तरफ अपने कदम को अग्रेसर कर रहे हैं, तो दूसरी तरफ चेहरमान शिरवली के गेंदबाज इन रनों को रोकने के लिए अपनी पूरी ताकत शिद्दत के साथ में लगाने के लिए तैयार है. बीच मैदान में कड़ी धूप में एक लाजवाब मैच देखने को मिलता हुआ तमाम जो हमारे दर्शक है उनके दिलों पे ये राज करने वाले मैच है, क्योंकि मैच ऑन हो चुकी है. 88 रनों का विशाल लक्ष्य, लेकिन उसका पीछा करते समय जो बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिली है वो काबिल तारीफ और सराहना लायक है. बची हुई 18 में 44 की जरूरत है और देखना है क्या होता है आखिरी 18 गेंदों में. देखते रहिए आप. एक वीर चषक 2025 का एक बेहतरीन प्रतियोगिता जो कारवा चल पड़ा है आज 7वें दिन तक आ पहुंचा है और उनमें एक बेहतरीन मैच दोपहर के सत्र में दिल जीतने वाले मैच देखने को मिल रहे. दो बेहतरीन टीमों के बीच में एक तरफ है शिवन से और दूसरी तरफ शिरवली के बीच में एक बेहतरीन बैटल. गेंदबाजी मार्ग पर नीलेश शेलका नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. 18-44 इक्वेशन आहे. इथून मात्र जो चांगला खेळेल तो मॅच जिंकेल हे प्रत्येकाला माहिती आहे. ज्याच्याकडे निर्णय क्षमता चांगली आहे, जे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल तो मॅच जिंकेल. आणि इथे आम्हाला सांगतायत अमर पाटील की वेळ संपलेली आहे 3 षटकामध्ये. 15 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. जी आपण दक्षता घ्या. वळूया मॅच कडे. 18-44 इक्वेशन. नीलेश आपल्याला खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर्सला मिस्टर प्राक्तन थोडेसे नाराज आहेत. थोडेसे लवकर खेळले आणि इथे मात्र प्राक्तन सारखा एक मोठा विकेट तंबूच्या आसऱ्याला परतताना. चला न्यूमॅन थोडीशी घाई कर आपण. एसटीजोय दादा खानी उडे गावाला, चल दादा खानी उडे गावाला. थँक्यू. मिस्टर राहुल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
17 मध्ये 44 बनवायच्या टाळ्यांच्या गजरामध्ये प्राक्तनचं होते स्वागत आणि त्याच जोशामध्ये मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राहुल दाखल झालाय. 17-44चं इक्वेशन शेष है कहते कि अगर थोड़ी सी कठिन परिस्थिति आपके पास हो तो अंधेरे का इंतजार करना चाहिए क्योंकि धूप में तो दोस्तों कांच के टुकड़े भी चमका करते हैं. अगर सही हीरे की चमक आपको देखनी हो तो कठिन परिस्थितियों को देखना पड़ता है. फिलहाल चलेंगे गेंदबाजी की तरफ. डॉट बॉल थोडंसं प्रेशर 2 डॉट चेंडूने कन्वर्ट झालाय शिवनसई संघाकडे परंतु लैला राहुल एक प्रत्युत्तर देणारा फलंदाज आहे आणि इथे निलेश क्लास 1 गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू बैक टू बैक तीसरा डॉट बॉल संकट के काले बादल अपन राते हुए अब थोड़ा सा प्रेशर कन्वर्ट हो चुका है क्योंकि 3 बैक टू बैक डॉट 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 चांगली गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू आणि इथे मिस टाइम शॉट बॉल इन द एअर यस नो टेकन आउट गॉन अस्टिस आहे. थँक यू मिस्टर ओमकार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शेष आहेत या षटकातील 2. 14-44चं इक्वेशन आहे आणि ओमकारला एक संधी आहे. कठीण काळामध्ये शिवनसई संघाला आधार देण्याचं काम हा सर युवा खेळाडू इथे करतोय. ते उदय एका बाजूने 31 वरती खेळतायत. ओमकार त्यांच्या सोबतीने आलेले आहेत परंतु निलेश यांचं गोलंदाजीचं जे प्रात्यक्षिक आहे विश्लेषण आहे लाजबाब आहे. चला स्पीडअप करा प्लीज. 14 चेंडू आणि गरज आहे ती 44ची. कहते कि इंसान की कदर तो जरूरत पड़ने पर होती है बिना जरूरत के दोस्तों हीरे भी तिजोरी में पड़े रहते हैं. आणि हीच ती वेळ आहे जिथे मात्र आपला क्लास दाखवायचा एका बाजूने निलेशला आणि दुसऱ्या बाजूने न्यूमान मिस्टर ओमकारला. 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. निलेशने त्या लेंथवरती हाताळले तर मॅच मध्ये पकड बनवतील ते. चुकीचा बॉल स्टिअर केलाय. चेंडू वेगाने जातोय डिफाईन लेगला आणि चेंडू जवळ जवळ सीमारेषेच्या जवळ अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या 246 वर बऱ्याच वेळानंतर या 2 धावा येत आहेत. निलेश खुश असतील आपल्या गोलंदाजीवर. तसा विचार केला होता त्याहूनही उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी दाखवले. पुढचा चेंडू नाटवेक डॉट बॉल. आता येणारी चेंडू 12 आणि बनवायच्या त्या 21च्या सरासरीने आस्किंग रन रेटने 42. कम ऑन डीजे. थँक्यू. चला स्पीडअप करा प्लीज. फील्ड अरेंज करा. पण बघू शकाल या वेळेला 12 मध्ये हव्यात त्या 42 धावा आणि उदयने मात्र इथे स्ट्राईक घेतले गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करताना आपण बघू शकाल शिरवली संघाचे संघनायक सम्मेग मिस्टर सम्मेग येत आहेत. स्पीडअप करायचं आहे शिरवली संघ. 12-42 आणि या 2 षटकामध्ये खऱ्या अर्थाने महत्वाची भूमिका असेल. एका बाजूने सम्मेग आणि दुसऱ्या बाजूने मिस्टर उदय जो विस्फोटक नॉक खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. एक मॅच विनिंग इनिंग खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सम्मेग
चला स्टार्ट करा प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवर सम्यक. पहिला चेंडू घेऊन जबरदस्त यॉर्कर आणि इथे मात्र उदयच्या खेळीला लागतोय. फुल स्टॉप, पूर्ण विराम, आउट. सन्माननीय आदरणीय दामोदरजी शेळका साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि त्यांचे सुपुत्र आपण बघतोय सन्माननीय निलेश शेळका साहेब, महाराष्ट्र पोलीस, नक्कीच खेळताना दिसत आहेत. आम्ही विनंती करतोय रुपेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय दामोदरजी शेळका साहेबांचं आपण करतो या ठिकाणी वेलकम. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतायत. आदरणीय दामोदरजी शेळका साहेबांचं शुभ सन्मान, बाईची भगवी शाळा आपण बघतायत. बाईचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी वेलकम केलं जात आहे. हार्दिक स्वागत. आपण स्थानपन्न हो आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू डाऊन द लेग्स, एक वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47, 41 धावांची अजूनही गरज आहे. चांगली गोलंदाजी निलेश यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पूर्णतः पकड बनवताना. पुढचा चेंडू टॉस, कॅप शोधण्याचा प्रयत्न आहे आणि इथे बाउन्स झालाय चेंडू. बडी विकेटला क्लिअर करताना हा आलाय संघर्षाचा 4 चौकार. 51 धावा ऑन स्कोर कार्ड. एकावन्न धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू टॉस, आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. इथून जर आपण बघितलं 27 मिनिटाचा वेळ हा गेलेला आहे याची पण नोंद घ्या. येस, तिथून ऑब्झर्व सुरू आहे म्हणजे 38 सर्कलमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू पुढच्या षटकामध्ये बघायला मिळेल. पुढचा चेंडू इथे उडवलाय, सरळ चेंडू जाईल कव्हर सीझन मध्ये. एक धाव कंप्लीट झाले आणि फलंदाज या वेळेला होत आहेत बाद. थँक्यू. 52 धावा स्कोर कार्ड वरती या षटकातील चेंडू 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. राजेश खरत न्यूमान स्पीडअप करायचा याची दक्षता घ्या. भरपूर वेळ ह्या इनिंग मध्ये गेलाय आणि प्रामुख्याने या षटकामध्ये जर आपण बघितलं तर जे गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत सम्यक, थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. धावसंख्या पोहोचलंय 52 धावा. पुढचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय.
सिंगल कंप्लीट होईल. 53 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. कव्हर्सला एक्झिक्यूट केला इनफिल्डच्या वरनं. तर इथे षटकाची होतय समाप्ती. एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलमध्ये राहील याची नोंद घ्या शिरवली संघ, कारण जवळजवळ वेळ घेतलेला आहे तो 30 मिनिट आणि 15 सेकंडचा. सहा मध्ये 35 बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 35. चला स्पीडअप करा प्लीज. अन्यथा जो अंतिम मॅच आपण बघतोय तो भरपूर कमी षटकांचा होईल याची आपण नोंद घ्या. किंवा सेकंड इनिंग कडे सुद्धा आयोजकाच्या माध्यमातून षटकांची कपात बघायला मिळेल का. चला या ठिकाणी मॅचला स्टार्ट करायची आहे. 4 खेळाडू आपण बघताय 38 सर्कलच्या बाहेर. 35 ची गरज आहे. 6 षटकार खेळावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक. पहिला चेंडू आणि इथे झेल बाद, फलंदाज बाद होताना सन्युमान कल्पेश. पाच चेंडू आणि 35 ची गरज आहे. चला थोडस स्पीडअप करा. भरपूर वेळ शिरवली संघ पण घेतलाय. अकफुटला जाऊन हळवारपणे फक्त दिशा दिले. शॉर्ट स्वीपर्स कव्हरला. औपचारिकता शेष या मॅच मध्ये. 3 षटकापर्यंत मॅच बॅलन्स मध्ये होती. मात्र निलेश एलकाले आणि त्यांनी आपला क्लास दाखवला. अवघ्या 2 धावांचं षटक आणि तिथून टर्निंग पॉइंट बघायला मिळाला. कौतुक करावं लागेल निलेशांच्या गोलंदाजीचं. ज्या पद्धतीने आपला क्लास दाखवत शिरवली संघ हा विजयाकडे मार्गक्रमण करताना बघायला मिळतोय. 3 to go च्या नंतर एक महत्वाची लढत आपण बघणार आहोत. पुढचा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू. डॉट बॉल. पन्नट वेग आहे या गोलंदाजाकडे. औपचारिकता शेष. शेवटचे 2 चेंडू. पुढचा चेंडू. चेंडू क्रमांक 5वा. ते पोलचा फटका ताकदवर नाहीये. नो मॅथलँडला पडेल. फक्त 1 धाव इथे परिपूर्ण होईल. शेवटचा चेंडू आहे. औपचारिकता शेष. विजयाचा सुगंध दरवळतानाचे हनुमान शिरवली संघ हा सेकंड राऊंड मध्ये जाण्याच्या तयारीत आणि 2 हात करताना दिसेल. तो म्हणजेच यंगस्टार भामटपाडा संघाच्या अगेन्स्ट. इथे हार्डलक ओमसाई गावदेवी शिवणसाई. आपण आला सुंदर खेळ दाखवलात. आपलं कौतुक आणि अभिनंदन असेल. जय हनुमान शिरवली संघाचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू ठरतोय
प्लेयर ऑफ द मॅच. बारा चेंडू आणि 39 धावांची विस्फोटक इनिंग ज्यांच्या माध्यमातून साकारले गेले तोच ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच मिस्टर नितीन या. आणि चला लवकर फील्ड अरेंज करायचंय. चला नितीन या मॅन ऑफ द मॅच. 39 धावांचा एक विस्फोटक इनिंग, गेम चेंजर खेळाडू आपल्याला बघायला मिळते. कुमारी वैदेही, विपुल वझे साखरे, वझे ट्रान्सपोर्ट बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स. आम्ही सुनील वझे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. नितीन या लवकर. सो वेल प्लेड. विस्फोटक बॅटिंग आणि काही कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळालंय. नितीन या ठिकाणी खुश होत आहेत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड रिसीव्ह करताना. या ठिकाणी आपण बघतायत सुनीलजी वझे साहेबांच्या शुभ हस्ते नितीन आमच्यासोबत जोडले जात आहेत. नितीन कसं वाटतं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेताना, स्वीकारताना, आणि काय म्हणशील आपल्या बॅटिंग बद्दल? बॅटिंग आता यावर्षी जरा सुधारवले त्याच्यामुळे आणि खूप आयोजन चांगलं आहे. दरवर्षी येतो, दरवर्षी आम्ही पहिल्या राऊंडला हरतो इथे. यावर्षी थोडा प्रॅक्टिस जास्तच करून आलाय. सो बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. जाऊया डीजे कडे आणि येऊया नंतर कॉमेंट्री स्टुडिओकडे. थँक्यू. सन्माननीय निलेश शेळकर सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. निलेशजी या आपण. महाराष्ट्र पोलीस यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. या ठिकाणी आपण वेलकम करतोय निलेशजी शेळकर सरांचं. महाराष्ट्र पोलीस आपल्याला बघायला मिळत आहेत. वेलकम सरजी. माईची शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचे सर्वेसर्वा रुपेशजी पाडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं वेलकम या ठिकाणी करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद आपल्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. आई एकविरा चषक साखरे 2025 दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रोप्लेच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत आणि मैदानावरती देखील उपस्थित आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया. अतिशय सुंदर अशी वाखणण्याजोगी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. स्पर्धेचा आजचा हा 7वा दिवस आणि 7व्या दिवसात अगदी चांगलं क्रिकेट हे आपल्याला सांदीप गटातनं पाहायला मिळतंय. दोन संघ हे समोरासमोर आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसत आहेत. एका बाजूला आपण माजिवली हा संघ पाहतोय आणि त्यांच्या विपक्षमध्ये कोपरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल अमित पाटीलच्या माध्यमातून हाताळला गेला. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय तर चांगला ड्राईव्ह फलंदाज धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर या दोन सलामीवीरांच्या माध्यमातून एक चांगली सलामी, चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी आपण पाहतात हर्ष ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय राहुल चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत. राहुल चौधरी साहेबांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत यश चौधरी हे देखील उपस्थित झालेत. अशा दोन प्रमुख व्यक्तींचं आपण हार्दिक स्वागत करूया आई एकविरा चषक साखरे 2025 मध्ये.
अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चमचमीत ट्रॉफी आमच्या साईड स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. त्या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल त्याकरिता हे रंगणार क्रिकेट आपण पाहतोय. ते मात्र चांगला फटका पुन्हा एकदा मैदानी लगत चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत, चेंडूला उचलतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय आणि एक रन तिथे पाहायला मिळाली. आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2. पहिलं षटक अगदी चांगल्या प्रकारे हाताळत असताना अमित पाटील, एक दांडगा अनुभव क्रिकेट खेळण्याचा अमितकडे आहे आणि तोच अमित आपण पाहतोय. पहिले 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती त्यानं हाताळलेत. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकला चेंडू, अगदी सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय अगदी सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. अगदी चांगला फटका नेत्र दीपक पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 6 झाली आहे फलकावर. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू आपल्या पायाच्या साह्यानं गुड ॲथलेटिक वर्क इथे पाहायला मिळालंय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं परंतु दोन्ही फलंदाजांनी अगदी मनसुबा ठरवला होता की आपल्याला सिंगल पळून काढायची आहे आणि एक रन तिथे पाहायला मिळाली आहे. या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. रुपेशजी पाटील यांना आपण पाहताय. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, सर्वांना आपलंसं करणारं आणि या स्पर्धेवरती देखील सर्व खेळाडूंचं प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. 64 संघ सहभागी झालेत या स्पर्धेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका फाईन लेगच्या दिशेला, चेंडू जातोय अगदी वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. थँक्यू. अकूट टप्प्याचा बॉल होता, ज्या वेगात चेंडू टाकला त्या वेगाचा वापर फलंदाजाने केला. 4 धावा जरूर जमवल्यात. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल तिथे वाईड यॉर्कर केलाय. अगदी बॅटच्या जवळून जाणारा चेंडू. इथे आपण पाहिलं तर डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 11, बिनबाद 11. ही स्पर्धा आपण पाहत आहेत प्रो प्ले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. नितेश पाटील हे प्रोप्रायटर आहेत आणि आपण जर नवीन असाल या यूट्यूब चॅनलवरती तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भरभरून प्रेम द्या या यूट्यूब चॅनलला आणि तसंच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धाव फलकावरती 11 झाली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर नारायण वजे. लाख मोलाचा खेळाडू आहे. मागील दिवसांमध्ये आपण पाहिलं तर विजय मामा चषक या स्पर्धेत बाईकचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्यानं केला आणि त्याच खेळामुळे मात्र आपण पाहिलं तर बाईकवरती स्वार झालेला हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज नारायण तयार. इथे मात्र अगदी वेगवान, भन्नाट वेग, खांद्यातील ताकद, नजाकत सर्व पाहायला मिळालं. अमितला देखील बीट केलं त्या चेंडूने. याच्यावरून आपण अनुमान लावू शकतो की किती वेगामध्ये हा चेंडू होता. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये देखील आला नाहीये. डॉट चेंडू जरूर आलेला आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती नारायण वजे. खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल. इथे मात्र आपण पाहिलं जे जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला त्याने अडकवलं. पहिला गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू डीजे. या स्पर्धेकरिता जर आपण पाहिलं तर साखरे ग्रामस्थांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य देखील लाभलंय. या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य आदरणीय रामदास जगन्नाथ पाटील, सन्मान्य आदरणीय श्री श्यामराव पांडुरंग पाटील, सन्मान्य आदरणीय श्री कृष्णा मदन पाटील, सन्मान्य आदरणीय श्री मोहन बाबूराव केणी, सन्मान्य आदरणीय श्री प्रमोद जयराम पाटील. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आई एकविरा चषक साखरे 2025 मध्ये. आपण पाहिलं विकेट जाताना पहिला गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय यज्ञेश. 2 चेंडू अगदी योग्य प्रकारे नारायणनं हाताळलेत. षटकातील 3रा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने नारायण तयार.
इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहिलं तर चांगला फटका खेळलाय अगदी विकेट किपरच्या मागच्या बाजूला. चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या वेगानं पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 15. षटकातील पुढचा बॉल. टॉस चेंडू इथे मात्र वेग भन्नाट होता. फलंदाजानं मात्र फक्त खेळून काढलं. सॉफ्ट हँडने इथे आपण पाहतोय तर 1 रन परिपूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 11. त्यानंतर नारायणनं या षटकामध्ये कंट्रोलमध्ये आणलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. या षटकाचं कौतुक करावं लागेल. 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. षटकातील 5वा बॉल. ओहो, वॉट बॉल. अगदी चांगला टप्पा ऑफ स्टंपच्या अगदी थोडा बाजूने जाताना पाहायला मिळालंय. वैविध्यता आहे, वेग देखील आहे आणि योग्य टप्पा देखील आहे आणि त्याच्याचमुळे मात्र नारायण एक अष्टपैलू खेळाडू का ओळखला जातो आणि ते सध्या गोलंदाजीमधनं आपले तेवर दाखवतोय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार नारायण. पुन्हा एकदा चांगला बॉल, बोट फिरवली त्यानं आणि या डॉटने आपण पाहतोय तर षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय आई गावदेवी माजिवली बी या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 16. डेझे थँक्यू. 7.5 मिनिटं झालेली आहेत 2 षटकांकरिता. साखरे गावाचे ग्रामस्थ आपण पाहत आहेत मैदानाच्या चहू बाजूला बसलेले आहेत. प्रत्येकाची नावं घेणं मात्र शक्य नाहीये. तर या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेत. 2 षटकं झाली आहेत आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 16 झाली आहे. पुन्हा एकदा अमित पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिला बॉल अतिशय वेगवान असा हा चेंडू. वेगवान मारा हा कायम ठेवला अमितने. पहिल्या षटकात थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले. 11 रन जरूर दिले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती हाताळलाय. जशी गोलंदाजी होते क्षेत्ररक्षण देखील अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्याने ऑफ स्टंपवरती मात्र मारा हा अमित कडनं पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू त्याला मात्र खोदून काढलं फलंदाजाने. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 धाव घेते. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय तर एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी देखील झाली आणि ते आपण पाहतोय 1 रन कंप्लीट केली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झाली आहे आई गावदेवी माजिवली बी या संघाची धाव फलकावर 17 धावा विथ लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडू झाले. दोन्ही चेंडू चांगल्या प्रकारे अमितने हाताळले. षटकातील 3रा बॉल. इथे मात्र काय घडलंय, बॅटची कडा आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल सोपवून फलंदाज पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने जात आहेत. विकेट. थँक्यू. सन्मान्य आदरणीय भावेश विश्वनाथ वजे इथे उपस्थित आहेत. आपली जागा व्यासपीठावरती आहे. तर भावेश वजे साहेबांना मी विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र 2 धक्के लागले गेलेले आहेत. आता या धक्क्यातून संघाला सावरावं लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावा जमाव्या लागतील. इथे आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते. आई चंडिका कोपर काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत. स्पेशली आपण पाहतोय अमित. जितेश चोगला नवीन फलंदाज नव्याने दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पहिल्याच बॉलला ज्या वेगामध्ये अमितने चेंडू टाकला त्यावरती मात्र प्रत्युत्तर दिलं. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्विक आउटफील्ड आणि वेगाने चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा.
ढेजे थँक्यू. अमितने मात्र पायावरती चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला पाहिलं, ओळखलं आणि अनुमान लावलं होतं की मला याच ठिकाणी खेळायचं आणि त्याच ठिकाणी खेळलं. फाईन लेगच्या क्षेत्रात 4 धावा मिळवल्या आणि या चौकाराच्या साहाय्याने 21 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये परंतु आपण पाहिलं तर चेंडू बराच बाहेर निघताना डाऊन द लेग चा मारा अमितकडनं झालाय. वाईटचे संकेत देखील पंचांकडनं आलेत आणि या वाईटच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय. तर आता धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अमित पाटील तयार. इथे मात्र मोठा फटका. वो दॅट्स अ बिगी. षटकार 6 धावा. काय कमालीचा फटका होता. फुलर लेनचा मारा केला आणि फलंदाजांना मात्र आपल्या शैलीमध्ये प्रत्युत्तर दिलं. षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 28 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलाय. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय. गली रिझन मध्ये चेंडू जात असताना क्षेत्राच्या पुढे येत आहे. चेंडूला उचलतायत. 1 रन पाहायला जरूर मिळाली. इथे आपण पाहतोय तर या एका धावेने षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. आतापर्यंत आपण जर टायमर कडे लक्ष दिलं तर 3 षटकं हाताळण्याकरिता 13 मिनिटं ही वापरली गेलेत. अगदी चांगले प्रॉपर वेने गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ब्रेक हा आपण मैदानामध्ये पाहतोय. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया आई एकविरा चषक साखरे 2025 वर्ष 16 मध्ये. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आई एकविरा चषक साखरे 2025 मध्ये. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या धाव फलकावरती 29 झालेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 विकेट 2 गडी बाद झाले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं जितेश मैदानामध्ये आला. काय जबरदस्त त्यांना समाचार घेतलाय गोलंदाजीचा आणि धावा जमवतोय चांगल्या प्रकारे. षटकातील पुढचा बॉल षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज नारायण आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि याच्याचमुळे आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज अगदी तयारीमध्ये होते. चांगल्या प्रकारे धावा जमवताना दिसले आहेत कारण की दोन्ही संघाचा विचार आपण केला तर खूप चांगले संघ आहेत आणि त्याच्यामुळे प्रथमतः बॅटिंग करताना आता माजिवली संघ देखील ठरवून आहे की आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय तर अगदी चांगल्या प्रकारे धावा जमल्या आहेत फलकावर. 31 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल नारायण घेऊन तयार. अगदी वेगवान चेंडू होता. त्याला फक्त प्लेड ऑन केलं ऑफ साईडला. पॉइंटचे क्षेत्ररक्षक पुढे आले. 1 रन तिथे पूर्ण केली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 32 धावा 32 रन्स ऑन द बोर्ड. सन्मान्य आदरणीय श्री योगेशजी तरे सचिव आगरी प्रीमियर लीगचे इथून मात्र रजा घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु गोलंदाजानं किमया साध्य केली. कॉट अँड बोर्डच्या माध्यमातून आपण पाहतोय तर जाते इथे अजून 1 विकेट. 3rd विकेट डाऊन. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जितेशची बॅट चांगल्या प्रकारे बोलली होती परंतु या मॅच मध्ये मात्र त्याला शांत ठेवण्यात आलंय. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती अगदी प्रॉपर वेने गोलंदाजी केली पाहायला मिळाली. चेंडू जर आपण या षटकामध्ये नारायणने हाताळले 3 धावा दिल्या त्या देखील 3 आणि विकेट मिळवली 1. कमालीची गोलंदाजी नारायणची पाहायला मिळाली. मागील षटकामध्ये आपण पाहिलं नारायणने फक्त 5 धावा मोजल्या होत्या 1 विकेट प्राप्त केली होती. अगदी काय जबरदस्त प्रॉपर वेने हे क्रिकेट सध्या कोपर संघाकडनं पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा नारायण ओव्हर द विकेटने तयार.
इथे मात्र पायावरती आदळलाय. इथे मात्र काय घडलंय तर यस इट इज विकेट, हिट विकेट. स्वतःला नियंत्रणामध्ये फलंदाज ठेवू शकले नाहीत आणि आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला हिट विकेटच्या माध्यमातून इथे गेले अजून एक विकेट. काय कमालीची गोलंदाजी नारायणने केली आहे. 2 बॉल वरती 2 विकेट त्यानं मिळवल्यात. ऑन हॅट्रिक वरती आहे. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीज वरती यश. ऑन हॅट्रिक बॉल नारायणचा. इथे मात्र यस इट इज गॉन, लेग बिफोर विकेट आणि हॅट्रिक देखील पूर्ण झाली आहे नारायण वजेची. सुपर, कमालीची गोलंदाजी. काय फायरी गोलंदाजी केली आहे आणि नारायण वजे देखील म्हणतोय की मैं फायर हूं. काय जबरदस्त क्लास त्यानं मात्र दाखवलं आपल्या गोलंदाजीतनं. विकेट हॅट्रिक ही पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिलं तर नारायण वझेच्या नावे जाते. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज नारायण टू बंटी. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ते मात्र 2 फिल्डर तिथे आले होते आणि 2 फिल्डर्सच्या मध्ये कॉलिंग झालं नाही, ताळमेळ झाला नाही आणि फलंदाजांनी मात्र आपण पाहतोय 2 पूर्ण केल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न इथे आहे आणि इथे आपण पाहतोय तर तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या माध्यमातून जाते विकेट. They say thank you. आई एकविरा चषक आज मात्र आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या, प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातील ताईत बनलाय. काय कमालीचं हे क्रिकेट, कमालीची स्पर्धा 2009 पासून सुरुवात झाली आणि यंदाचं हे 16वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय. ऐतिहासिक या भव्य दिव्य मैदानावरती 4 षटकं आपण पाहिलेली आहेत आणि या 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 6 गडी बाद 35. नाजूक स्थिती आहे परंतु धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. पारगाव मेडिकलचे प्रोप्रायटर सन्मान्य आदरणीय भगवानजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 3 धावा, येस, या अगोदर 3 धावा या पळून काढल्या. चौथे घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले होते. रोहिदास नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. आता कोपरच्या प्रत्येक फिल्डरची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर अगदी पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर झालेली अगदी चांगली गोलंदाजी, त्यानंतर फिल्डरचं क्षेत्ररक्षण देखील कमालीचं पाहायला मिळालं. आणि या सर्व गोष्टी जेव्हा चांगल्या होतात तेव्हा एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील आपण पाहतोय चांगला फटका फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चेंडू गेलाय अगदी लॉंग ऑन, सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. डे से थँक यू.
सन्मान्य आदरणीय भगवानजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज रोहिदास स्वतः पुढे येत आहेत, कुठलीही चुकी केली नाहीये, चांगला असा झेल टिपला, विकेटचं पुन्हा एकदा झालंय इथे पतन. डीजे थँक्यू. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत यंगस्टार भामटपाडा विरुद्ध जय हनुमान शिरवली या दोन संघांदरम्यान. यापुढील लढत आपण पाहणार आहोत तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण तयारीमध्ये राहायचंय, कारण की षटक क्रमांक आता चालू आहे, 5वं चालू आहे. 2 चेंडू झाले षटकातील. तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आकुट टप्प्याचा बॉल होता, पॅडची कडा लागून चेंडू आपण पाहतोय तर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गेलाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पुढे आला, 1 रन पाहायला मिळाली. इथे मात्र काय टिचून मारा केलाय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आई चंडिका कोपर संघाची. षटकातील पुढचा बॉल, वॉट बॉल, पुल करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थोडासा खाली राहिलाय. खेळपट्टी जर आपण आता पाहिली तर अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आमच्या पिच क्युरेटर्सने बनवलेली आहे. फलंदाजांकरता देखील पोषक आहे, गोलंदाजांकरता देखील पोषक आहे आणि त्याच्याचमुळे आपण दोन्ही एंडने यावर्षी हे क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. वेगात आलेला चेंडू, त्याला दिशा दिली आहे, खराब क्षेत्ररक्षण, फाईन लेगच्या दिशेला अगदी वेगात चेंडू केलाय, चौकार, 4 धावा. डीजे थँक्यू. अगदी जी वेळेचं व्यवस्थापन व्हायला हवं ते वेळेचं व्यवस्थापन अगदी योग्य प्रकारे झाले. 23व्या मिनिटाला आपण पाहिलं 5 षटकही पूर्ण झाली आणि 5 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 44 धावा. आता शेवटचं षटक या सत्रातलं बाकी आहे. यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसकडे देखील जाणार आहोत. यंगस्टार भामटपाडा आणि जय हनुमान शिरवली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. जर विकेट हॅट्रिक गोलंदाजानं घेतली तर भगवानजी पाटील साहेबांकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. रोहिदास किणी यांच्याकडनं जर झेल टिपला तर 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगला फटका इथे खेळला गेला, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं, 1 रन पाहायला मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु अमित पाटील. धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. सकाळच्या हाफमध्ये आपण पाहिलं तर धावा या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमत होत्या, परंतु या सत्रामध्ये जर आपण पाहतोय तर कुठेतरी अंकुश लावला जातोय फलंदाजांवर. इथे मात्र बॅटची कडा, मोठी एज, इट इज गॉन. थँक यू सो मच. कोपर संघ जर विजयी झाला तर पारगाव मेडिकलचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय श्री भगवानजी पाटील साहेब यांच्याकडनं एनर्जी ड्रिंक्स कोपर संघाला दिली जाईल. आणि अमित पाटील काहीतरी विचारतायत, डेफिनेटली त्याची पूर्तता देखील होऊ शकेल. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अजित इथे मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 1 धावेने झालेली आहे धाव फलकावरती 46. काय कमालीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. फक्त पहिलं आणि तिसरं षटक जर आपण वगळलं तर दुसऱ्या, चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये नारायण वजे
ब्युटिफुल अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात अजित देखील त्याच्या गोलंदाजीतील जलवे दाखवतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लॉंग ऑफ रिजनला पुन्हा एक गेलेली आहे इथे विकेट. 9 गडी बाद झालेत आणि धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 45-45. एक प्रेमळ निवेदन आहे. गाडी क्रमांक MH48 AQ2716 शाईन गाडी आहे. जर कोणी आमचे प्रेक्षक वर्ग मित्र घेऊन गेले असतील तर ज्यांचे आहेत त्यांना ती आणून द्यावी. यूट्यूबच्या माध्यमातून होप सो ते ऐकत असावेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल तिथे होता अजितचा. काय कमालीची ओव्हर अजितने टाकले. या ओव्हरमध्ये फक्त आपण पाहिलं तर 2 रन त्यांना दिल्या आणि 2 विकेट देखील प्राप्त केलेत. सुरुवात अमित पाटीलने केली. नारायण वजेने मात्र त्याच्यावरती आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी आणि गाडी आणून दिली आहे. थँक्यू. इथे आपण पाहतोय तर डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहत आहात तर झालेली आहे धाव फलकावरती 46. अगदी प्रॉपर वेने टाइम मॅनेजमेंट देखील आपल्याला पाहायला मिळालं. 27व्या मिनिटाला हे 6वं षटक देखील पूर्ण झालंय आणि या 6 षटकानंतर 46 झाल्यात. 47चं लक्ष समोर आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यंगस्टार भामटपाडा आणि जय हनुमान शिरवली. एक बाजू आपण पाहिली तर 46 झाल्यात. 47 बनवायच्या आहेत. आता 47 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील त्याचा आखो देखा हाल ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया आमचे अगदी जवळचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ आडणे प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. चला शिरवली टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉससाठी. या अगोदर मी म्हटलं होतं इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. यंगस्टार भामटपाडा आणि शिरवली अशी मॅच आपण यानंतरची पाहणार आहोत. शिरवली टीमचे कॅप्टन आमचा आवाज आय होप येतोय तुमच्याकडे. लवकरात लवकर या. डेझे थँक्यू. नाणेफेकीचा कौल आता होताना आपण पाहणार आहोत. 2 संघाचे कॅप्टन आपल्याला समोरासमोर दिसणार आहेत. एका बाजूला यंगस्टार भामटपाडा आणि त्याच्या विपक्षमध्ये शिरवलीचा कॅप्टन देखील आपण पाहणार आहोत. भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. जय हनुमान शिरोली संघ आपला कौल कळवतात. नाण्याच्या एका बाजूला आई एकविरा आहे आणि एका बाजूला नागदाई देवी आहे.
आई एकविरा इज द कॉल आणि नागदाय देवी. भगवानजी पाटील, मी विनंती करीन साहेब की आपण व्यासपीठावरती जाऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. गौरव, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? बॅटिंग घेणार आहेत आम्ही. इलेक्टेड टू बॅट. कसं वाटलं सकाळच्या सत्रात तुम्ही इथे खेळलात खूप चांगल्या प्रकारे, आणि या मैदानावरती आल्यानंतर एकविरा चषक स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतं? रुपेश पाटील यांच्या आयोजनाबद्दल देखील तुम्ही काय म्हणाल? सकाळचं क्षेत्र असू द्या नाही ते दरवर्षीचं कुठलंही क्षेत्र असू द्या, आम्हाला इकडे खेळायला खूपच मजा येते. आणि आम्ही आजसुद्धा मुलं नसताना सुद्धा जी अरेंजमेंट करून आलो आहे ती फक्त रुपेश पाटील आणि त्यांची जी टीम संपूर्ण आहे त्यांच्यासाठी आलेली आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. शिरोली टीम तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. चला आपण जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 47 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. सामन्याला होते सुरुवात. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. पहिलाच बॉल अमित पाटील, पॅटर्न शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल चौकार. गुड शॉट. काय एंट्री केली या वेळेला शेठ माणूस परेशभाई यांची. चौकाराने मात्र स्वागत त्यांचं मुख्य मंचावर पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली, कारण शेठ माणूस जेव्हा हे टायटल पाहायला मिळतं तेव्हा मात्र रॉकी ग्रुप चषकाची आठवण येते. चांगला फटका होता, ऑन द राईज खेळला गेला होता. वन बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी या वेळेला डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला अमित पाटीलचा फटका. ह्या वेळेला आपण पाहत आहेत खराब फिल्डिंग. चेंडू निघून चाललाय डीप मिड विकेटला. तत्पूर्वी 2 धावा अमित पाटीलच्या बॅटमधून. यंदाचा हंगाम अमित पाटील भन्नाट फॉर्मामध्ये. आदरणीय सन्माननीय भगवानजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पारगाव मेडिकल चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही जो मेडिसिन किट आहे तो त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतो. ऑन साईडला ब्लॉकलमध्ये चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर धीरज चोगला. यावेळेला विघ्नेशला प्रश्न विचारला तुझा आवडता खेळाडू कोण आहे, तर डेफिनेटली नेहमीच त्यांनी सांगितलं की धीरज चोगला हा माझा आयडियल प्रेरणास्थान म्हणून खेळाडू पाहायला मिळतो, कारण धीरजकडे ती क्वालिटी आहे. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. आई एकविरा चषक आपण पाहताय साखरे 2025. आदरणीय रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं गेली 15 वर्ष आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, आणि यंदाचं 16वं वर्ष. या 16व्या वर्षात काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं आयोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं. आयोजन म्हणजे नेमकं काय, तर घर कमी आणि मैदान जास्त. फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, हे म्हणजेच समीकरण पाहायला मिळतं ते आयोजन. आणि त्या आयोजनाच्या बाबतीमध्ये मास्टर माइंड असे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेजी पाटील साहेब यांना मानाचा मुजरा असेल. उद्याच्या दिवसात संघ आहेत वसई विरारगड एकगाव एक फॉर्मॅटला पाहायला मिळेल. तेजल 11 वालीव टीम 2 हात करणार आहे. पेल्लार बी. एका साईडला संघ तानाजी यांचा, तर एका साईडला भीम यादव यांचा संघ. एका साईडला मोफाज 11 वसईपाडा टीम 2 हात करेल. सलमान खान यांचा संघ. सायना स्पोर्ट्स अर्नाळा. विघ्नेश प्रशांत घरत ISPL असल्यामुळे मात्र या ठिकाणी जॉईंट होणार नाही, परंतु त्यांचे सहकारी खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतील. संदीप खरवत अँड कंपनी. ऑन साईडला बॅटचं एज घेत डायरेक्ट हिट, निशाणा साधला नाही, आणि 1 रन जरूर पाहायला मिळेल. दीपू त्या ठिकाणी डेंजर एंड कडे होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 8 रन 47 धावांचं एक माफक लक्ष्य. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विघ्नेश खरपडे. हलकीशी बॅटची एज, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा निशाणा साधण्याचा प्रयत्न केला माजिवलीकरांना, मात्र कदाचित या खेळाडूने जरूर जे खेळाडू आतापर्यंत निशाणा साधत नाहीये म्हणजे लगोरी खेळले नसावेत, कारण जे जुने जाणते खेळाडू जेव्हा होते त्यावेळेला आपण पाहतायत लगोरी जास्तीत जास्त खेळले गेले होते, आणि जास्तीत जास्त आपण पाहिलं तर गुट्टीने फार महत्त्वाची भूमिका असते, आणि त्या आजी माजी खेळाडूने खेळलं म्हणून त्यांचे निशाणे साधले गेले. परंतु अलीकडच्या काळामध्ये फक्त मोबाईल आणि फक्त मोबाईल. ऑन साईडला फटका तर छान आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट.
ट्रेडमार्क शॉट अमित पाटीलच्या बॅट मधून खणखणीत झन्नाटेदार आई एकविरा चषक चौकार. गुड शॉट. थँक्यू. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. स्लोवर वन चेंडू होता. विघ्नेशने परफेक्ट रीड केलं होतं, कारण विघ्नेशला माहिती आहे अमित पाटील वेगवान गोलंदाजांसमोर कधी झुकत नाही. परंतु इथे यावेळेला एक युक्ती लढवली आणि नकल बॉल बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना नियंत्रणबद्ध हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 13. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर पाहायला मिळतं. आता वेग होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. या खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. अर्थातच 2 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया अमित पाटीलच्या नावावर आहे. अनेक मॅन ऑफ द सिरीज बायसिकल ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विघ्नेश गोलंदाजी मार्कवर काय कमबॅक केलं विघ्नेश खरपडेने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं टॉप एज आणि इथे जजमेंट झालं नाही, व्यवस्थित करता आलं नाही, कारण हवेचा झोत असल्यामुळे कधी कधी चेंडू थोडासा हवेत आपण पाहू शकताय डळमळीत होताना आपला आय कोऑर्डिनेशन, आणि अशा वेळेला तुमचं जजमेंट चुकतं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 16. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 24 बॉल येणारे आणि 31 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 31 रन 6 मिनिटं आणि 3 सेकंद घेतले 2 षटकांसाठी. प्रॉपरली टायमिंग सहित गोलंदाजी करतायत आई गावदेवी माजिवली बी टीम, कारण याच मैदानात आई एकविरा चषकामध्ये त्यांना बेस्ट डिसिप्लिन अवॉर्ड म्हणून संबोधलं गेलं होतं. तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. भल्या भल्या संघांना त्यांनी पाणी पाजलेलं आहे एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 16. घेऊया एक हलकासा डीजे ब्रेक. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. यज्ञेशला आपण पाहताय, जरी हाताला इंजुरी झाली तरी सुद्धा तो क्रिकेट खेळणं टाळत नाहीये. आपण पाहिला एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. 7 टाके पडल्यानंतर सुद्धा टेंबवलीचा वंडर बॉय टार्झन ऑफ टेंबिवली म्हणून ओळखला जातो. ऑन दी टोस खेळला गेलाय. काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट, नफातुल्ला शॉट. 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. मधुर आवाजात मधुर षटकार. 6. थँक्यू. वेलकम बॅक. काय फटका खेळला अमित पाटील यांनी आणि लगेच परेश भाई यांचा टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे हा शॉट त्यांना खूप आवडला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आक्रमकता काय असते, संयम काय असतो, म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. यावेळेला ऑन साईडला काय जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग, षटकार, ऑसम शॉट. थँक्यू. स्पर्धा कोणत्याही गावामध्ये असो, परंतु चर्चा मात्र आमचीच रंगणार हे अमित पाटील या षटकारावर दर्शवत असताना पाहायला मिळतोय. अमित पाटील नावाचं वादळ घोंगावलंय. गोलंदाज थोडेसे या वेळेला डळमळीत झाले. चिराग
एक्सपिरियन्स तेवढा नाहीये, परंतु माजिवलीचे संघ आता उभारताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथून डायरेक्ट हिट जरूर झाला, सुरक्षित पोहोचले होते दीपेश वजे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 17 रनची आवश्यकता आहे. 2 दिवसा अगोदर अमित पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी होती. त्यांनी पाहिली खेळपट्टी चांगली आहे. या खेळपट्टीवर आणि 2 एंड कडून जेव्हा खेळवले जातात त्यावेळेला प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला की साखरेच्या मैदानात आपण दोन्ही एंडने खेळू शकतो. मात्र ते स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात साकार केलं ते रुपेजी पाटील यांनी खेळाडूंचं. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर 1 कॅमेरा आहे, परंतु पुढील वर्षात 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होईल यात ती मात्र शंका नाहीये. आणि या मैदानाचा कायापालट होईल त्याचं एकमेव कारण असेल अग्री बांधवांचा विश्वचषक. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 12 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 याच मैदानात रंगताना पाहायला मिळेल. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. संघाची धावसंख्या 31. षटक क्रमांक 3. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एकविरा चषक साखरे 2025 आपण अनुभवतायत. प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगला बॉल आहे का? यस, डेफिनेटली सबमरिंग डिलिव्हरी. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडेसे दूर खेळले गेले होते. चिरागने कमबॅक केलंय. 3 बॉल नंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये 15 रन्स. चांगला फटका तर आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी 2 धावा अमित पाटील त्या ठिकाणी पोहोचतायत. म्हणजे दीपेश वजेच्या बॅटमधून या 2 धावा संघाला घेऊन जात आहेत. 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते धावसंख्या सागर 11 आई चंडिका कोपर या टीमची 33. या धावसंख्येवर विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 14 रन्स. 3 षटकांसाठी वेळ घेतला. टायमर सेट केल्यानंतर आपण पाहू शकतायत 11:30 मिनिटं. पाण्याची व्यवस्था या मॅच नंतर आपण करावी, कारण पाण्याचा जो पुरवठा होता तो थोडासा खंडित झालाय. ग्राउंड स्टाफ सागर वरठा. थँक्यू. चला, ग्राउंड स्टाफ सागर वरठा प्लीज आपण या. एक कष्टाळू ग्राउंड स्टाफ म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक म्हणा, आग्री प्रीमियर लीग म्हणा, सफाळे प्रीमियर लीग म्हणा, त्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतायत एकविरा चषक साखरे. आणि त्याची मेहनत पाहून रुपेश पाटील यांनी सुद्धा साखरे गावामध्ये त्याला इन्व्हिटेशन दिलं आणि एक चांगलं SPL मध्ये सुद्धा आपण पाहू शकलात. यावेळेला आपण पाहतायत हा चेंडू सरळ निघून जाईल आणि यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत. उमेश भगत मॅन फ्रॉम कसराळी 34. 13 रनची आवश्यकता आहे. संदेजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण वेळ देत आहेत. सुनीलजी वजे यांच्या समवेत बातचीत करत असताना यावेळेला आपण पाहू शकाल व्हाईट बॉलचा इशारा येतोय आशुतोष व्यवहारी सरांकडून. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 35. 12 रनची आवश्यकता आहे. काय स्टार्ट दिले. सलामीवीरांना हीच आवश्यकता असते. ज्या पद्धतीने तुम्ही सलामीवीर असता, विस्फोटक फलंदाज असता, अशा वेळेला 11 खेळाडूंचं मतं घेऊन आपण पाहू शकतात की त्या खेळाडूला ओपनिंग बॅटर म्हणून तयार केलं जातं. चांगला बॉल वेगवान मारा होता. रफ्तार का राजा माजिवली एक्सप्रेस यावेळेला पाहायला मिळतोय. मिस्टर विघ्नेश खरपडे. संघाची धावसंख्या स्थिरावले. 12 रनची आवश्यकता आहे.
फक्त 12 म्हणून चालणार नाहीये. नुकतीच स्पर्धा जव्हारमध्ये सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये ध्रुव 11 सातपाडी टीमला 18 बॉल 18 धावा सुद्धा करून दिल्या नव्हत्या जव्हारच्या संघाने. आणि ही माहिती स्वतः अवधूत कामत यांनी आम्हाला मायक्रोफोनवरून दिली होती. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात, हे आपण सातत्याने पाहिलंय, परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत स्थिरावले गेले परिपूर्णतः 35 वर 35 रन. विघ्नेश खरपडे पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑन साइडला आता सोडणार नाहीये. अमित पाटीलला जास्तीत जास्त वेळ शांत ठेवणार नाहीत. इथे म्हणत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. षटकार 6. थँक्यू. संघाची धावसंख्या 41. फक्त साखरे गावात ही चर्चा नाहीये रुपेश पाटील यांची, पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. बॅटचा टो लागतोय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल आणि इथे बॅकअप चांगला मिळाला. 2 रन्स मिळतील अमित पाटीलच्या बॅटमधून. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून अमित पाटील या खेळाडूकडे पाहिलं जातं. काय संयम बाळगला आणि चांगली बॅटिंग केली. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि बॅटिंग मध्ये आर पार प्रामाणिकपणा, या 3 गोष्टींच्या जोरावर कुशल नेतृत्वावर बॅटिंग करताना अमित पाटील पाहायला मिळतोय. गोलंदाज विघ्नेशचं सुद्धा कौतुक करेन, तो सुद्धा प्रयत्न करतोय, धडपड करतोय विकेट घेण्यासाठी आणि डॉट बॉल जास्तीत जास्त येण्यासाठी, परंतु अमित पाटीलच्या त्या रडारमध्ये चेंडू येत आहेत. हा पहा, बाउन्स मिळाला होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. थोडीफार दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीची आठवण झाली, अशा प्रकारचा हा बाउन्स आपण पाहत आहेत. आणि विजयासाठी 3 धावांची आता आवश्यकता आहे. 44 रन. दीपेश वजेने मात्र मनमुराद आनंद घेतला अमित पाटील याच्या फलंदाजीचा. आणि हे दृश्य आपण जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि वीरेंद्र सेहवाग उतरायचे खेळपट्टीवर, त्यावेळेला अशा प्रकारचे हे दृश्य आपण पाहायचो. इथे सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. अखेरकार विघ्नेश खरपडेच्या गोलंदाजीला यश मिळालं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट, गॉन. चांगली बॅटिंग, टाळ्यांचा कडकडाट अमित पाटील यांच्या बॅटिंगसाठी आपण पाहतात. खेळाडू कक्षामध्ये अप्रिसिएशन केलं जातं त्यांच्या संघ सहकार्यांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. 3 रनची आवश्यकता आहे. सॅटिस्फाईड मिळाला असेल अमित पाटीलला. नारायण वजे यंदाचा हंगाम V24 फाउंडेशन आणि अग्रिसेना पुरस्कृत चंदन सार विजय करत मामा चषक या स्पर्धेमध्ये. आणि इथून आल्या आल्या मात्र खेळावेला दर्शवत असताना षटकार किशोरजी वजे यांच्या स्वागतासाठी आणि किशोरजी साने यांच्या स्वागतासाठी हा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. स्टायलिश फिनिश. चला जय हनुमान शिरवली टीम, लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची वेळेची दिरंगाई न करताना. आणि यंगस्टार भामटपाडा टीम आपले 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचे आहेत वेळेची दिरंगाई न करताना. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबत नाहीये. आणि त्यासाठी मी विनंती करेन, टाइमिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट.